हॅलो, गुप्तहेर केशव देशमुख? हो, बोलतोय. त्वरित पोलीस स्टेशनला या. अत्यंत महत्त्वाची केस आहे. मला इन्स्पेक्टर नाईकांनी बोलवलं. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर दिल्लीतले केंद्रमंत्री पी.व्ही. सिन्हा यांची मुलगी निशा लंडनजवळच्या नॉटिंगहॅम गावात एका युनिव्हर्सिटीत शिकत आहे आणि जवळच्या स्टुडंट हॉस्टेलमध्ये ती राहते. तिच्यावर तिच्याच मैत्रिणीच्या खुनाचा आरोप आला आहे आणि त्यांच्या मुलीचं म्हणणं आहे की तिला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करते, पण सगळे पुरावे तिच्या विरोधात आहे. आता पी.व्ही. सिन्हा यांचं म्हणणं आहे की या प्रकरणात गुप्तहेर केशव देशमुखच काहीतरी करू शकतील. याआधी अनेक गहन प्रकरणे तुम्ही सोडविल्यामुळे त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी नॉटिंगहॅम पोलिसांना अर्ज करून गुप्तहेर केशव देशमुख म्हणजे तुम्ही तिथे तुमच्या पद्धतीने तपास कराल अशी परवानगी घेतली आहे. तुम्हाला फक्त तिथे प्रकरणाचा पॅरलल तपास करायचा आहे. तिथल्या पोलिसांना काही अडथळा न आणता आणि काही महत्त्वाची माहिती मिळालीच ती फक्त तिथल्या पोलिसांना सांगायची, इन्स्पेक्टर नाईक म्हणाले. त्यांनी दाखवलेला विश्वास व्यर्थ जाणार नाही सर. आपल्या महाराष्ट्राचे नाव मी चमकवूनच येईन. कधी निघायचं आहे मला? गुप्तहेर केशव देशमुख म्हणाले. शुभश्य शीघ्रम. आधी दिल्लीला सिन्हा यांना भेटून घ्यावं लागेल, इन्स्पेक्टर नाईक म्हणाले. ओके सर. काही औपचारिक कागदपत्रे घेऊन मी इन्स्पेक्टर नाईकांचा निरोप घेऊन निघालो. दिल्लीला जाऊन मी पी.व्ही. सिन्हा यांची भेट घेतली. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी दिलेली माहिती घेऊन मी निघालो नॉटिंगहॅमला जायला. सोबत माझा विश्वासू असिस्टंट अर्जुनसुद्धा मी देखील होता. तिथे जाताच तिथल्या पोलिसांनी आम्हाला वेलकम केलं आणि केसची माहिती दिली. मी पोलिसांना निशाला काही प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. त्यांनी त्यांच्या एका पोलिसाच्या उपस्थितीत प्रश्न विचारण्यास अनुमती दिली. निशा, मला सगळं पहिल्यापासून सविस्तर सांग. कुठलाही धागा सोडू नको. एखादी बाब कमी महत्त्वाची वाटली तरीही सरळ सांग, मी म्हणालो. हो गुप्तहेर केशव, मी सगळं इत्थंभूत सांगते. त्या दिवशी हॅलोविनची पार्टी होती. मी, माझी रूममेट रीना, तिचा बॉयफ्रेंड सॅम आणि माझा मित्र नचिकेत आम्ही पार्टीला जॉईन झालो. तिथे रीनाला ड्रिंक्सचा ओव्हरडोस झाला आणि त्या भरात ती बडबडायला लागली. तिने माझ्याशी भांडण उकरून काढलं. मी तिच्या बॉयफ्रेंडला जाळ्यात ओढते असं तिचं म्हणणं होतं, जे अत्यंत चुकीचं आहे, कारण मी आणि नचिकेत खूप चांगले मित्र आहोत आणि भारतात परत गेल्यावर आम्ही लग्नही करणार आहोत. त्यामुळे दुसऱ्या कोणाच्या बॉयफ्रेंडमध्ये मला काय इंटरेस्ट असणार, निशा म्हणाली. बरं, पुढे काय झालं, मी विचारलं. नंतर तिच्या बॉयफ्रेंड सॅमने तिला आवरलं आणि रूममध्ये आणलं. ती गाढ झोपली हे बघून नचिकेत त्याच्या रूममध्ये आणि सॅम त्याच्या रूममध्ये निघून गेले. मी पण माझ्या बेडवर झोपून गेले. जेव्हा सकाळी मला जाग आली तेव्हा मी बघितलं तर रीना तिच्या बेडवर अजूनही झोपली होती. म्हणून मी नचिकेत आणि सॅमला बोलावलं. ती उठली नसल्यामुळे डॉक्टरांना बोलावलं तर त्यांनी ती मरण पावली असं सांगितलं, निशा म्हणाली. मृत्यू कशाने झाला, डॉक्टरांनी काय सांगितले, मी विचारलं. मृत्यू फूड पॉयझनिंगमुळे झाला असे पोस्टमॉर्टममध्ये कळलं. ॲक्च्युली तिला शेंगदाण्याची एलर्जी होती आणि कसं कोणास ठाऊक ते तिच्या खाण्यात आले आणि तिचा मृत्यू झाला. तिचे ओठ आणि चेहरा सुजला होता, निशा म्हणाली. हो, मी पोलिसांनी दाखवलेल्या फोटोत बघितलं. तिला ॲलर्जी होती हे तुला माहीत होतं, मी विचारलं. हो, मला पहिल्याच दिवशी कळलं होतं, कारण जेव्हा मी तिला माझ्याजवळची चिक्की देऊ केली तेव्हाच तिने मला ॲलर्जीबद्दल सांगितलं होतं. पण पोलिसांना वाटते की मी मुद्दामच तिला शेंगदाणे दिले, कारण त्यांना माझ्या कपाटात चिक्कीचे पॅकेट सापडले. मला आवडतात त्यामुळे नेहमीच मी माझ्याजवळ ठेवते चिक्की, पण याचा अर्थ असा थोडीच आहे की मी तिला चिक्की देऊन मारलं, निशा म्हणाली. रात्री तुला जाग आली होती किंवा रीना रात्री उठली होती का, मी विचारलं. नाही, मला तर सकाळीच जाग आली आणि मी जेव्हा बघितलं तर रीना झोपलीच होती, म्हणजे ती रात्री उठली नसावी बहुतेक, निशा म्हणाली. नक्की? ती रात्री जशी झोपली होती तशीच, म्हणजे त्याच पोझिशनमध्ये सकाळपर्यंत होती की काही बदल झाला होता, मी विचारलं. झोपताना ती डाव्या कुशीवर झोपली होती, पण सकाळी बघितलं तर ती सरळ पाठीवर झोपलेली होती, निशा म्हणाली. अच्छा, बरं, सॅमबद्दल काय म्हणणं आहे तुझं, म्हणजे रीना आणि सॅमचे संबंध कसे होते, मी विचारलं. रीना आणि सॅमचे उत्तम संबंध होते. रीना सॅमवर खूप प्रेम करायची आणि सॅमसुद्धा रीनावर खूप प्रेम करायचा, निशा उत्तरली. नचिकेत कसा आहे स्वभावाने, तुमची ओळख कशी झाली,
मी विचारलं. नचिकेत माझ्या बाबांच्या मित्राचा मुलगा आहे. म्हणजे आम्ही फॅमिली फ्रेंड्स आहोत. भारतात एकाच कॉलेजमध्ये आम्ही शिकत होतो. खूप चांगला आहे तो स्वभावाने, निशा म्हणाली. ओके निशा, तू सगळी माहिती मला दिलेली आहे. आता तू निश्चिंत राहा. निर्दोष व्यक्तीला मी शिक्षा होऊ देणार नाही, मी म्हणालो. माझ्या म्हणण्यानुसार निशाच्या हॉस्टेलजवळच्याच एका हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती, जेणेकरून माझं निशा, सॅम आणि नचिकेतवर लक्ष राहील. निशा, सॅम, नचिकेतबद्दल मी त्यांच्या हॉस्टेलच्या हेडला विचारलं. तसेच त्यांच्या मित्रमैत्रिणींनाही विचारलं. त्या तिघांचंही वागणं अत्यंत वेल मॅनर्ड आहे असं त्यांनी सांगितलं. मी सॅम आणि नचिकेतची सुद्धा चौकशी केली, पण कोणाच्याही बोलण्यात संशयास्पद आढळलं नाही. त्या दिवशी मी हॉटेलमधल्या माझ्या रूमच्या बाल्कनीत उभा होतो तेव्हा मला नचिकेत लपत-छपत हॉस्टेलमधून बाहेर जाताना दिसला. हॉस्टेलपासून काही अंतराच्या उभ्या असलेल्या टॅक्सीमध्ये बसून तो निघून गेला. मी आणि माझा सहकारी अर्जुन सुदामे लगेच त्याच्या मागावर बाहेर पडलो. दुसरी एक टॅक्सी घेऊन आम्ही त्याचा पाठलाग करू लागलो. त्याची टॅक्सी छोट्या गल्ल्यांमधून जाऊ लागली. आमची ही टॅक्सी त्यामागून जाऊ लागली. त्याची टॅक्सी वेगात जात असल्यामुळे आम्ही मागे पडत होतो आणि एका गल्लीत ती टॅक्सी कुठे नाहीशी झाली हे कळलेच नाही. बरंच शोधायचा प्रयत्न करूनही काही माग लागला नाही. शेवटी निराशा पदरी घेऊन हॉटेलमध्ये परतावं लागलं. कुठे गेला असेल रे तो नचिकेत? त्याचा रीनाच्या खुनाशी काहीतरी संबंध आहे असं वाटतंय, अर्जुन मला म्हणाला. बहुतेक असावा. घाईघाईने तो कोणाला भेटायला गेला कळलं नाही. नकाशावरून इथल्या रस्त्यांची माहिती आपण काढली, पण एवढ्या बारक्या गल्ल्यांबद्दल आपल्याला माहिती नाहीये. मला तर वाटते नचिकेतला आपण त्याचा पाठलाग करतोय असा संशय आला असावा आणि म्हणूनच तो अशा गल्ल्यांमधून गेला, मी म्हणालो. दुसऱ्या दिवशी मी हॉस्टेलमध्ये चक्कर टाकली. नचिकेतला मुद्दामच भेटलो त्याची रिॲक्शन बघायला. तो आधीसारखा मोकळा बोलत नव्हता. बोलणं टाळत होता आणि नजर चुकवत होता. मग मी थेटच त्याला विचारलं, नचिकेत, काल रात्री 11:30 वाजता मी तुला हॉस्टेल बाहेर पडताना बघितलं. कुठे गेला होतास तू? नाही, मी तर हॉस्टेलवरच होतो. पाहिजे तर हॉस्टेलच्या रिसेप्शनला विचारा, नचिकेत चाचरत म्हणाला. नंतर हॉस्टेलमध्ये चौकशी केल्यावर कळलं की नचिकेत हॉस्टेलवरच होता. मग बाहेर पडताना ज्याला मी बघितलं तो कोण होता? तेवढ्यात मी हॉस्टेलमधून बाहेर पडताना नचिकेतच्या नकळत त्याचं फोनवरचं बोलणं ऐकलं. तो कोणाला तरी जवळच्या थिएटरमध्ये कार्यक्रमात भेटण्याबद्दल बोलत होता. सॅम तर रीना वारल्यापासून हॉस्टेलवरच जास्तीत जास्त वेळ घालवायचा. त्याच्या गर्लफ्रेंडच्या मृत्यूमुळे तो निराश झाला होता. तो कॅन्टीनमध्ये जेवायलाही येत नसे. मग त्याचे मित्रच त्याला बळजबरी जेवायला लावत. त्या रात्री बघितलेला तरुण कोण होता? उंची आणि साधारण शरीरयष्टी तर नचिकेतसारखीच दिसत होती. मग तो कोण होता? विचार करून करून डोकं गरगरायला लागलं. म्हणून मी कॉफी घेत घेत विचार करू लागलो. विचार करत असताना न्यूजपेपरवर नजर गेली. त्यात मराठी मंडळाच्या कार्यक्रमाची जाहिरात होती. संध्याकाळीच तो प्रोग्राम होता आणि विशेष म्हणजे आमच्या हॉटेलजवळच असलेल्या एका थिएटरमध्ये तो प्रोग्राम होता. आणि आज सकाळीच याच कार्यक्रमाबद्दल मी नचिकेतच्या तोंडून ऐकलं होतं. म्हणून मी विचार केला की संध्याकाळी प्रोग्रामला जावं. तिथल्या पोलिसांच्या कानावर मी हे टाकलं. त्यांच्या ओळखीने आम्हाला 2 पासही मिळाले. ठरल्याप्रमाणे मी व अर्जुन सुदामे कार्यक्रमस्थळी पोहोचलो. तिथे थिएटरभर मी नजर टाकली, पण नचिकेत दिसला नाही. तिथे तो कोणाला भेटायला येणार होता माहीत नाही. लवकरच तिथे कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मराठी संस्कृती, तिथल्या सवयी, तिथले पदार्थ, तिथले लोकनृत्य, लोकनाट्य, साहित्य, साहित्यिक, संत, वैज्ञानिक, क्रांतिकारी या सगळ्यांबद्दल माहिती देणारं छान नाटक बसवलं होतं. त्यानंतर लेझिम नृत्य सादर करण्यात आलं. काही जणांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करणारा पोवाडा सादर केला. कोणी अभंग, कोणी भारूड, कोणी ओव्या म्हटल्या, कोणी गोंधळ सादर केला तर कोणी लावणी. असे एकानंतर एक कार्यक्रम बघण्यात आम्ही तल्लीन झालो. शेवटी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सगळे कार्यक्रम आटोपल्यावर मराठी मंडळातर्फे रात्रीचं जेवण ठेवलं होतं. मोठा बफे होता. भरपूर स्टॉल्स होते आणि प्रत्येक स्टॉल्सवर महाराष्ट्रीयन पदार्थ होते. हे सगळं बघून आम्ही भारावून गेलो. UK सुद्धा मराठी संस्कृती आपल्या मराठी माणसांनी जपून ठेवली होती. जेवणा आटपून मी व अर्जुन मराठी मंडळाच्या संस्थापकाचे आभार मानून थिएटरच्या बाहेर पडतच होतो. तेवढ्यात
कोणीतरी मला धक्का लागून अडखळलं. त्याला उभं राहण्यासाठी मी त्याच्याजवळ गेलो तर मला आश्चर्य वाटलं. तो नचिकेत होता. अरे नचिकेत, तू इथे कसा? मी विचारलं. मी ते काही नाही, नाटक बघायला आलो. नचिकेत नजर चुकत बोलला. एकटाच आलास का? मी विचारलं. नाही, मित्रांसोबत आलो, नचिकेत म्हणाला. तेवढ्यात नचिकेतचा मित्र त्याला बोलवायला आला आणि नचिकेत निघून गेला. काहीतरी गडबड आहे. हा नचिकेत काहीतरी गुपित लपवतोय, मी अर्जुनला म्हटलं. आणि टॅक्सी करून आम्ही निघणार तेवढ्यात सॅम घाईघाईने थिएटर बाहेरच्या एका टॅक्सीमध्ये बसताना दिसला. पण त्याचा पाठलाग केल्यावर कळलं की तो हॉस्टेलवरच परतत होता. तिथे तो का आला असावा हा प्रश्नच होता. कदाचित नचिकेतसारखा तोही कार्यक्रमाला आला असेल. दुसऱ्या दिवशी नचिकेतला मी एकटं गाठलं. नचिकेत, मला बऱ्याच दिवसांपासून असं वाटतंय की तू बरंच काही लपवते. ही शेवटची संधी आहे. जे तुला माहीत आहे ते सांग, नाहीतर मला पोलिसांची मदत घ्यावी लागेल, मी कोरड्या आवाजात बोललो. नाही केशव सर, मी काहीच लपवत नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, नचिकेत म्हणाला. ठीक आहे, मग तुला शांततेने सांगायचं नसेल तर माझा नाईलाज आहे. पोलिसांचे दणके भेटल्यावरच तू बोलशील. मला वाटलं होतं तू मराठी माणूस आहे, मी पण मराठी माणूस आहे. उगीच तुला कशाला पोलिसांच्या लाथा खायला लावायच्या. पण तुझी इच्छाच दिसते लाथा खाण्याची, तर मी काय करणार. तयार राहा, उद्या पोलिसांचं बोलावणं येईलच तुला, मी म्हणालो. सर प्लीज असं करू नका, असं बोलू नका. मी गुन्हेगार नाही, माझा खुनाशी काहीही संबंध नाही, नचिकेत म्हणाला. अरे मग सारखा नजर का चोरतो तू? तुझं वागणं संशयास्पद वाटतंय, मी म्हणालो. सर प्लीज मला कबूल करा. मी जेही तुम्हाला सांगेन ते तुम्ही निशाला सांगू नका. तिला मी हळूहळू माझ्या पद्धतीने सांगेन, नचिकेत अजिजीने म्हणाला. ठीक आहे, ते आपण नंतर ठरवू. आधी काही आडपडदा न ठेवता सगळं सांगून टाक, मी म्हणालो. सर ॲक्च्युअली मी होमो आहे. त्या दिवशी थिएटरमध्ये भेटलेला माझा मित्र माझा बॉयफ्रेंड आहे. त्याच्याशी माझे गेल्या वर्षापासून रिलेशन आहे. निशाला हे माहीत नाही. ती माझ्यावर खूप प्रेम करते, पण मला हे सगळं तिला सांगायचं आहे. पण कसं सांगू कळत नाही. पण हळूहळू मी तिला सांगेन, आणि म्हणूनच मी नजर चोरत होतो, नचिकेत म्हणाला. असं. आणि त्या दिवशी हॉस्टेलमधून रात्री 11:30 वाजता ज्याला मी बघितलं तो कोण होता, मी विचारलं. ते तर मलाही माहीत नाही सर, मी लवकरच झोपतो त्यामुळे काही कल्पना नाही, नचिकेत म्हणाला. त्या दिवशी तुझा बॉयफ्रेंड तुला भेटायला आला होता का, मी म्हणालो. नाही सर, हॉस्टेलमध्ये तो मला कधीच भेटत नाही. नेहमी आम्ही बाहेरच भेटतो, त्याच्या रूमवर, नचिकेत म्हणाला. अच्छा, मला तुझ्या बॉयफ्रेंडची खोली दाखवू शकशील? फक्त ह्याबद्दल त्याला काहीही सध्या सांगू नको. मी तुझं गुपित निशाला सांगणार नाही. तू आपल्यामधलं बोलणं तुझ्या बॉयफ्रेंडला सांगू नको, मी म्हणालो. ठीक आहे सर, नचिकेत म्हणाला. दुसऱ्या दिवशी नचिकेतच्या बॉयफ्रेंडच्या नकळत मी त्याची खोली बघून घेतली. दुसऱ्या दिवशी सॅमची सहज चौकशी करायला मी त्याच्या हॉस्टेलमधल्या रूममध्ये गेलो तर मी गेल्या गेल्या सॅमने उशाखाली काहीतरी लपवलेलं मी बघितलं. त्याची जुजबी चौकशी करून मी हॉटेलवर परतलो. सॅम कॉलेजमध्ये गेल्याची खात्री करून घेऊन मी पोलिसांच्या मदतीने आणि हॉस्टेल इन्चार्जच्या मदतीने त्याच्या खोलीची झडती घेतली. तिथे मला ज्याचा संशय होता ती वस्तू सापडली. त्यानंतर लगेच एका ठिकाणी मी पोलिसांना घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी छापा मारल्यावर आम्हाला मोठा ड्रग्सचा साठा सापडला. अचानक झालेल्या छाप्यामुळे नचिकेतचा बॉयफ्रेंड हॅरी गंगारला. आधी त्याने आपण त्या गावचेच नाही असा आव आणला होता. पण जेव्हा मी त्याच्या संपूर्ण खोलीची तपासणी केली तेव्हा एका फरशीची चौकट मला उचकल्यासारखी वाटली. म्हणून मी माझ्या जवळच्या काठीने त्याला आणखी उचकटायचा प्रयत्न केला आणि पोलिसांच्या मदतीने ती फरशी बाजूला केली. तर त्या फरशीखाली ड्रग्सचा भरपूर साठा सापडला. म्हणजे माझा कयास खरा ठरला. सॅमने उशीखाली ड्रग्सचं छोटं पॅकेट लपवलं होतं जे आजच्या झडतीत सापडलं होतं आणि हॅरीच सॅमला नियमित ड्रग्स पुरवत होता. म्हणूनच पहिल्यांदाच मी जेव्हा सॅमला बघितलं तेव्हा त्याचे डोळे बघून हा ड्रग ॲडिक्ट असावा असं मला वाटलं होतं. त्या रात्री 11:30ला हॉस्टेलबाहेर पडणारा दुसरा तिसरा कोणीही नसून हा हॅरी होता, जो सॅमला ड्रग्स पुरवून आपल्या खोलीवर जायला निघाला होता. आणि त्याची खोली अत्यंत बारीक गल्ल्यांमध्ये होती. मी त्याचा पाठलाग करतो हे त्याला तेव्हा समजलं नव्हतं. हॅरीला पोलीस स्टेशनमध्ये नेल्यावर पोलिसी खाक्या दाखवल्यावर
त्याने सगळं कबूल केलं. एवढंच नाही तर त्याने दिलेल्या माहितीवरून मोठं ड्रग रॅकेट उघडकीस आलं. UK, भारत आणि अजून बरेच देशात हे ड्रग माफिया तस्करी करत होते. मी भारतात संपर्क साधून ह्याबद्दल माहिती देताच अनेक ठिकाणी छापे मारून ड्रग माफियांना पकडण्यात आलं. हॅरीला रीनाच्या खुना संदर्भात विचारल्यावर त्याने सॅमचं नाव घेतलं. त्या रात्री हॅलोवीनच्या पार्टीनंतर रीना आणि निशाचे भांडण झाले होते. रीनाला सॅमने तिच्या हॉस्टेल रूमवर आणून झोपवलं होतं. सॅम आपल्या रूममध्ये आला होता. रीना काही वेळाने उठली आणि सॅमच्या रूममध्ये आली. सॅमच्या रूममध्ये तेव्हा नेमका हॅरी आला होता. त्याचं बोलणं ऐकून आणि ड्रग्सची देवाणघेवाण बघून रीना हबकली. तिने ड्रग्सचा नाच सोडा नाहीतर पोलिसांना सांगेन अशी धमकी दिली. सॅमला तिचा खूप राग आला. त्याला तिच्या शेंगदाण्याच्या ॲलर्जीबद्दल माहिती होतं. त्याने मुद्दामच त्याच्याजवळ असलेली चिक्कीचे तुकडे कोल्ड्रिंक्समध्ये मिसळून तिला नकळत दिले. आता ड्रग्स घेणार नाही असं खोटं बोलून तिला कोल्ड्रिंक्स प्यायला लावलं. 10 मिनिटातच तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि तिने प्राण सोडला. तिला त्याने तिच्या रूमवर नेऊन झोपवून टाकलं. सकाळी ती मेल्याचे सगळ्यांना कळले आणि निशा तिची रूममेट असल्याने आणि तिच्या बॅगमध्ये चिक्की सापडल्याने तिच्यावरच पूर्ण संशय आला. पण ह्या कबुली जबाबामुळे निशा निर्दोष आहे हे सिद्ध झालं. पोलीस सॅमला अरेस्ट करण्यासाठी हॉस्टेलवर गेले असता त्यांना तो त्याच्या रूममध्ये मृतावस्थेत आढळला. पोस्टमॉर्टमनुसार कळलं की ड्रग्सच्या अतिसेवनाने त्याचा मृत्यू झाला होता. निशाला ती निर्दोष सिद्ध झाल्याचा आनंदही झाला होता, तर ज्या नचिकेतवर ती जीवापाड प्रेम करत होती तो गे आहे हे कळल्यावर दुःखही झालं होतं. नचिकेतला त्याचा बॉयफ्रेंड ड्रग रॅकेट चालवत होता हे बघून धक्काच बसला. निशाने माझे आभार मानले. खूप खूप आभार. गुप्तहेर केशव, तुमच्यामुळे 2 संकटातून मी वाचले. एक खुनाच्या आरोपातून आणि दुसरे म्हणजे नचिकेतशी लग्न करण्यापासून. माहीत नाही, कदाचित नचिकेतने लग्नानंतर जर मला हे सत्य सांगितलं असतं तर खूपच प्रॉब्लेम झाला असता. बस आता इथलं शिक्षण संपवून लवकरात लवकर भारतात परतायचं आहे, निशा म्हणाली. आभार मानण्याची गरज नाही. मी माझी ड्युटी केली. बेस्ट लक फॉर युअर फ्युचर निशा, असं म्हणून मी तिचा निरोप घेतला. नॉटिंगहॅम पोलिसांनी माझे अभिनंदन केले. आमचं काम झालं असल्याने आम्ही भारताकडे येण्याच्या परतीच्या प्रवासाला लागलो. प्रवासात अर्जुनने मला विचारलं, का रे केशव, तुला त्या हॅरीवर कसा संशय आला? अरे, जेव्हा मी त्या दिवशी थिएटरमध्ये नचिकेतसोबत बघितलं होतं ना, तेव्हाच. दोघांच्याही उंचीत शरीरयष्टीत खूप साम्य होतं. तसेच त्याने नचिकेतचे जर्किंग घातले होते. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की त्या रात्रीही या हॅरीनेच नचिकेतचे जॅकेट घातलं असणार, म्हणून मला तो नचिकेत आहे असंच वाटलं, मी म्हणालो. भारतात दिल्लीत परतल्यावर PV सिन्हा यांनी माझे आभार मानले. तसेच महाराष्ट्र मुंबईत परतल्यावर कमिशनर व इन्स्पेक्टर नाईकांनी माझे व अर्जुनचे अभिनंदन केले. अशा तऱ्हेने मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह झाली. आजची कथा आवडली असल्यास कृपया लाईक करा, मित्रमंडळीत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.